नमस्कार मित्रांनो, मी आहे अमित वानखेडे। आपलं स्वागत आहे अमित योजना हेल्प या चॅनल। येथे तुम्हाला मिळणार आहे सरकारी योजना अपडेट, फायदे आणि अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती, तेही अगदी सोप्या भाषेत। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कुठलीही महत्त्वाची योजना तुमच्यापर्यंत पोहोचायला उशीर होणार नाही। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा, कुठे मिळतो आणि सरकारकडून आलेली महत्त्वाची अपडेट काय आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील लाखो बहिणींना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इत्यादी थेट मदत बँक खात्यात जमा केली जाते। आता प्रश्न असा की या योजनेसाठी अर्ज फॉर्म नेमका कुठे मिळतो। विनंती अर्ज हा तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात, नगरपालिका, महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध आहे। शिवाय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत आयटी पोर्टलवर देखील अर्ज PDF रूपात डाउनलोड करता येतो। काही जिल्ह्यात महिला बाल विकास विभागाकडून अर्ज मोफत वाटप केला जात आहे। अर्ज भरण्याची पद्धत अगदी सोपी आहे। सर्वप्रथम तुमचे नाव, पत्ता, आधार नंबर आणि मोबाईल नंबर लिहा। बँक खात्याची माहिती, IFSC कोड, बँकेचे नाव, शाखा लिहा। तुमचे वय, जात, विवाह स्थिती आणि उत्पादनाची माहिती योग्य ते नोंदवा। आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, उत्पादनाचा दाखला आणि ओळखपत्राची प्रत अर्जासोबत जोडा। हा अर्ज भरून ग्रामसेवक, नगरसेवक, महिला बाल विकास विभागाकडे अधिकाऱ्याकडे जमा करा। सरकारकडून आलेली ताजी माहिती अशी आहे की अर्जदार बहिणींना जर अर्ज सादर केलेला असेल तर क्रमवारी ऑनलाईन स्टेपवर तपासले येणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये तर अर्ज तपासण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केले जात आहे। पात्र लाभार्थी महिलांना पहिला हप्ता सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हा होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विनंती अर्जाची संपूर्ण माहिती। जर तुम्ही अर्ज भरलेला नसेल तर लगेच जवळच्या पंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात जाऊन अर्ज करून घ्या। आणि हो, अजून अपडेट, अर्जाचे PDF फॉर्म आणि पुढील हप्त्याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा। जय हिंद, जय महाराष्ट्र।